शुभ संध्याकाळ मित्रांनो, आम्ही आलो देवरुख पासून 16 किलोमीटरवर असलेल्या संगमेश्वर या गावात आणि लायन्स महोत्सव भरलेला आहे. भरपूर फूडचे स्टॉल्स आहेत. तर आम्ही आलो इथे संगमेश्वरला. तर जाऊया, मजा करूया, स्टॉल बघूया, मस्तपैकी लायन महोत्सव एन्जॉय करूया. चला मित्रांनो, बाहेरील बाजू तुम्ही बघू शकता, सुंदर असा कारंजा आहे आणि हा भव्य असा सेट लावला एंट्रीला. तिकीट्स काढलेत आणि 20 रुपये तिकीट आहे. तर आम्ही 4 जण आहोत, त्यामुळे आता 80 रुपये झालेले आहेत. गाणी वाजतात ना, त्यामुळे कॉपीराईट येतं, कॉपीराईट. त्यामुळे गाणं पण चालू नको, आपण काहीतरी स्टॉल फिरूया. मित्रांनो, इकडे फेमस हलवा पराठा आहे. या साईडला मोठाच्या मोठा पराठा आहे बघा. आणि हा हलवा म्हणजे मला वाटतं हा रव्याचा असतो. शिरा कसा असतो आपला तसा आहे थोडाफार. घेतला आपण, आता बघूया. ते वजनावरती देतात. हा हलवा आहे आणि हा पराठा आहे. थोडक्यात काय सचिन, तुला काय समजलं? काय रे घेतोय? शिरापुरी. शिरापुरी आपण शिरापुरी खातो की नाही, असा प्रकार आहे. चांगला आहे पण वेगळा आहे. डोसा हलका आहे, खायला बरं, काय साईड इफेक्ट नाही काय. हा 3 पीस येतात ना त्याच्यामध्ये. आपला डोसा आलाय, स्पंज डोसा घेतला ना, स्पंज लोणी डोसा. काय रे? लोणी स्पंज डोसा आहे. त्याच्यामध्ये आहे ना 3 पीस आहेत. इकडे मित्रांनो कोण भेटलाय बघा, आपला साम्या. कलर काय चांगला आहे काय? मित्रांनो बघू शकता, या बाजूला इकडे पाळणे आहेत, त्या बाजूला आकाश पाळणा आहे. पण बसणारच का आकाश पाळण्यात? मोठावाला त्याच्यात बसायचं आहे. अरे बापरे, तो बघा, तो क्रॉस वाला आहे ना, त्याच्यामध्ये बसायचं असं पण म्हणतोय. छोटीशी रेल्वे आहे. लहानपणी ह्याच्यामध्ये मात्र मी भरपूर बसलोय आणि हा एक वेगळा प्रकार दिसतोय. खूप भीती वाटते मला असल्या प्रकारात बसायला. बाकी हे आहे ना, हे ट्रेम्पोलिन, तो तिकडचा होडीवाला ना, तो याला उडी मारायला माझ्या त्याने. हा ते त्याच्यावर लहान मुलांना उड्या मारायला खूप मजा येते. इथे बंदूक वगैरे आहेत शहरांच्या, तर ते पण भरपूर लहानपणी एक्सपिरियन्स घेतला. आणि सगळ्यात मजा आहे ना ती या आयटम मध्ये आहे. आपल्याला देत नाही, आपल्याला देत नाहीत ना. तुला करायचं काय? मला करायची इच्छा आहे. त्यांना मी सांगतो तू लहानच आहेस. ही होडी आहे ना, याची वर जाते, खाली पाठीमागे येते. पण त्याच्यामध्ये आहे ना भरपूर ढवळतं. मी एकदाच बसलो होतो, त्यानंतर परत बसलो नाही. एकदम खतरनाक वाली राईड एकदम. त्याच्यात जाऊन बसला, ते एकदम भारी आहे बघ. प्रेग्नन्स आहे ते मला माहिती, फास्ट नाही फिरवत. पण ते त्याला सांगूया आपण फास्ट फिरवायला. आपण इकडे व्हायला आपण त्याला सांगूया 100ची स्पीड न पळव. चल चल चल, अरे चल ना, येतो मी. चल ना. किती? 100 रुपये ना. मित्रांनो, सचिन आता तिकीट काढतोय. ते ब्रेक डान्स मध्ये बसतायत पनू आणि तो आहे ना. सन्मुखचा कॅमेरा घेऊन चाललोय. हा बघा, सन्मुख इकडे आहे. फास्ट फिरवा. जोरसे घुमावा. आणि इथे सचिन दांडेकर बघूया कसे करतायत. सुरू झाल्यावर बघूया कसं वाटतंय आपल्याला. आणि हा सचिन इकडे आलेला आहे. आय थिंक ट्रायल सेशन आहे. आणि हा इकडे फिरतोय पाळणा, बघू शकता तुम्ही.
दांडेकर कसं वाटतंय? बघूया आता कसं वाटतंय. सुरू तर झालेला आहे. काय रे काय होत आहे? जिम का बाहेर येते? घाबरलाय तो थोडा. काय वाटत नाही. कम ऑन दांडेकर. कसं वाटलं? खूप छान मजा आली. अजून थोडं असतं तर उलट झाल्या असत्या. होय रे पण अजून थोड्यावर राहिला असताना उलट झाले असते की नाही? थोडाफार हे झालं होतं त्याला. ह्याचा बघ चेहरा बघून मला वाटलं ना आता वकणार आहे म्हणून. पण आला ना आला सक्सेसफुली राईड करून आलेला आहे भाव आपला. चला सगळं फिरून झालेलं आहे. केतन झालं कुकूसाठी काहीतरी घेतलं ना? 10,000 रुपये ना सगळं फक्त. मस्त एकदम मस्त. फक्त आईस्क्रीम खाऊया आणि निघूया. चल कुल्फी खाऊया मस्त पैकी. चला कुल्फी मुंबई फेमस मलाई कुल्फी. मी कुठल्या पण फनफेअरला गेलो ना ही कुल्फी शेवटला खातो. एक नंबर असते. सचिन कुल्फी खायची आहे ग. माझ्या आरती काढायला लागेल. सांगितलं मी आता काढायला. अपने पूरे परिवार के साथ क्योंकि हम आपसे रूबरू मित्रांनो रात्री उशीर झाला. काहीतरी 12-12:30 वाजले ना. पण खूप छान महोत्सव होता. म्हणजे तुम्हाला सांगतो ना ग्रामीण भागात जेव्हा अशी कुठली तरी जत्रा भरते, जेव्हा कुठला तरी असा महोत्सव भरतो तेव्हा आमच्यासाठी एक पर्वणीच बनी आहे की नाही. तर खूप छान वाटतं. म्हणजे आम्ही जवळपासच्या कुठल्या गावात जर असं जत्रा भरली किंवा असा महोत्सव भरला की आम्ही सगळेजण जातो. कारण वर्षातनं एखाद दुसऱ्या वेळेला असं काहीतरी आपल्या गावात येत असतं आणि पाळणे वगैरे खूप आनंद असतो. त्याच्यामध्ये खाण्याचे स्टॉल पण खूप असतात. तर काल बरंच खाल्लेलं. काय कुल्फी खाल्लेली, त्याच्यानंतर काय खाल्लेलं, कबाब खाल्लेला, त्याच्यानंतर ते शिरापुरी, पराठा काय हलवा पराठा, असं बऱ्याच गोष्टी होत्या. आणि कुल्फी तर एक नंबर होत्या. तर खूप छान छान पदार्थ वगैरे होते. आणि खूप ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा महोत्सव भरवणं हे खूप कष्टाचं काम आहे आणि त्यांनी खूप चांगल्यारीत्या भरवलं होतं. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग जास्तच आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.